मित्रमैत्रिणींनो, आज आपण या व्हिडिओमध्ये राशीनुसार व्यक्तीचा स्वभाव व त्याचे खास 15 गोष्टी भाग 2 पाहणार आहोत. त्या अगोदर जर तुम्ही भाग 1 पाहिला नसेल तर जाऊन नक्की बघा. चला तर मग माहिती देण्यास सुरुवात करूयात. सिंह रास 1. या राशीचा स्वामी सूर्य आहे आणि या राशीचा घटक अग्नी आहे. 2. या राशीच्या अंतर्गत मघा नक्षत्राचे 4 चरण आणि पूर्वा फाल्गुनीचे 4 चरण, उत्तरा फाल्गुनीचे पहिले चरण येतात. 3. केतू मंगळ व्यक्तीमध्ये मानसिक उत्साह निर्माण करतो. केतू शुक्र ज्यामुळे सजावट आणि सौंदर्याकडे व्यक्तीचे आकर्षण वाढते. 4. चंद्र केतू व्यक्तीमध्ये कल्पनाशक्ती विकसित करतात. शुक्र सूर्य व्यक्तीला नैसर्गिक प्रवृत्तीकडे वळवतात. 5. व्यक्तीला सौंदर्याबद्दल आकर्षण असते. व्यक्तीला स्वतःबद्दल स्वातंत्र्याची भावना असते आणि ती कोणाचेही ऐकत नाही. 6. या राशीच्या लोकांना पित्त आणि गॅसची समस्या असते. त्यांना कमी खाण्याची आणि खूप प्रवास करण्याची सवय असते. 7. यांच्यात खूप धैर्य असते आणि जेव्हा संधी येते तेव्हा हे लोक आपला जीव धोक्यात घालण्यास मागे पुढे पाहत नाहीत. 8. या राशीतील लोक ज्या व्यक्तीवर प्रेम करेल त्या व्यक्तीला आयुष्यभर साथ नक्की देईल. 9. सिंह राशीचे लोक प्रत्येक काम राजेशाही पद्धतीने करतात, जसे राजेशाहीप्रमाणे विचार करणे किंवा खाणे. 10. या राशीचे लोक आपल्या बोलण्यावर ठाम असतात. यांना जे आवडेल तेच ते खातात, अन्यथा तो उपाशी राहणे पसंत करेल. तो कोणाचेही आज्ञा सहन करू शकत नाही. 11. या राशीतील व्यक्ती मेहनती आणि पैशाच्या बाबतीत खूप भाग्यवान असतात. सोने, पितळ आणि हिरे यांचा व्यवसाय त्यांच्यासाठी खूप फायदेशीर आहे. 12. या राशीतील व्यक्तींना पाठीचा कणा, रोग किंवा जखम यामुळे त्यांचे जीव धोक्यात येऊ शकतो. या राशीच्या लोकांना हृदयविकार, जलद हृदयाचे ठोके, उष्माघात आणि इतर आजार होण्याची शक्यता असते. 13. या राशीच्या लोकांचे शरीर सुदृढ असते. नृत्य ही त्यांची खासियत आहे. या राशीचे बहुतेक लोक एकतर पूर्णपणे निरोगी राहतात किंवा आयुष्यभर आजारी राहतात. कन्या रास. या राशीचे चिन्ह म्हणजे हातात फुले असलेली मुलगी. राशीचा स्वामी बुध आहे. यामध्ये उत्तरा फाल्गुन नक्षत्राचे दुसरे, तिसरे आणि चतुर्थ चरण, चित्राचे पहिले 2 चरण आणि हस्त नक्षत्राच्या 4ही चरणाचा समावेश आहे. 2. कन्या राशीचे लोक खूप महत्त्वाकांक्षी असतात. ते भावनिक देखील आहेत व ते त्यांच्या मेंदूपेक्षा त्यांचे हृदय अधिक वापरतात. 3. या राशीचे व्यक्ती लाजाळू आणि संकोच करणारे असतात. 4. या राशीच्या व्यक्ती घर, जमीन आणि सेवा क्षेत्रात काम करतात. 5. आरोग्याच्या दृष्टिकोनातून लोकांना फुफ्फुसामध्ये सर्दी, पाचन तंत्र आणि आतड्यांशी संबंधित रोगांचा त्रास होतो. त्यांना अनेकदा पोटाचे आजार होतात. पायांच्या आजाराबाबतही सावध राहा. 6. बाळपण आणि तरुणपणाच्या तुलनेत या लोकांचे वृद्धत्व अधिक आनंदी आणि स्थिर असते. या राशीच्या पुरुषांचे शरीर देखील स्त्रियाप्रमाणे मऊ असते. हे असे लोक आहेत ज्यांना नाजूक ललित कला आवडतात. 8. ते केवळ त्यांच्या क्षमतेच्या जोरावर उच्च पदावर पोहोचतात. प्रतिकूल परिस्थितीत त्यांना परावृत्त करू शकत नाही आणि त्यांच्या शहाणपणाने, संयमाने आणि चातुर्याने ते पुढे जात राहतात. 9. त्यांच्या जीवनात बुध ग्रहाचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो. या राशीच्या लोकांमध्ये चांगले गुण, विचारशील जीवन, बुद्धिमत्ता नक्कीच दिसून येते. 10. शिक्षण आणि जीवनातील यशामुळे लाजाळूपणा आणि संकोच कमी होतो, परंतु नम्रता हा त्यांचा नैसर्गिक गुण आहे. 11. त्यांना विनाकारण राग येत नाही,
पण राग आला की लवकर संपत नाही. ज्या व्यक्तीमुळे राग येतो त्या व्यक्तीबद्दल द्वेषाची भावना त्यांच्या मनात वास करते. 12. त्यांच्याकडे बोलण्याची आणि संभाषणाची चांगली कला आहे. त्यांना नातेवाईकांकडून फारसा लाभ मिळत नाही. त्यांचे वैवाहिक जीवनही सुखाचे नसते. 13. त्यांचे प्रेमसंबंध सहसा फारसे यशस्वी नसतात. याच कारणावरून त्यांचे जवळच्या लोकांशी भांडण होत असते. मित्रमैत्रिणींनो, पुढे जाण्याआधी कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ न विसरता लिहा आणि तुमची रास कोणती आहे ते नक्की कळवा. 14. असे लोक धार्मिक कल्पनांवर विश्वास ठेवतात, परंतु कोणत्याही विशिष्ट विश्वासाशी संबंधित नसतात. त्यांना खूप प्रवास करावा लागतो आणि परदेशात जाण्याची शक्यता असते. कोणत्याही कामात आपण हात घालतो ते समर्पणाने पूर्ण केल्यानंतर सोडतो. 15. या राशीचे लोक अनोळखी लोकांमध्ये जास्त लोकप्रिय असतात, त्यामुळे त्यांना परदेशात संपर्क वाढवावा. तथापि ही व्यक्ती कोणत्याही प्रकारच्या व्यक्तीशी मैत्री करू शकते. तूळ रास. 1. तूळ राशीचे चिन्ह तराजू आहे आणि हे राशीचे चिन्ह पश्चिम दिशा दर्शवते. हे वायुतत्वाचे राशीचिन्ह आहे. शुक्र हा राशीचा स्वामी आहे. या राशीच्या लोकांना कफाची समस्या असते. 2. या राशीच्या पुरुषांमध्ये सुंदर आकर्षक व्यक्तिमत्व असते. डोळ्यात चमक आणि चेहऱ्यावर आनंद. त्यांचा स्वभाव समरस असतो. 3. ते कोणत्याही परिस्थितीत विचलित होत नाहीत. इतरांना प्रोत्साहनाने समर्थन देणे हा त्यांचा स्वभाव आहे. हे लोक कलाकार आहेत, सौंदर्यप्रेमी आणि प्रेमळ आहेत. 4. हे लोक व्यावहारिक देखील आहेत आणि त्यांचे मित्र त्यांना आवडतात. 5. तूळ राशीच्या महिला मनमोहक असतात. त्यांना निसर्ग खूप आवडतो व नेहमी हसतात. त्यांना हुशारीने काम करण्यात अधिक रस आहे. 6. घर सजवण्याची आणि स्वतःला सुंदर दिसण्याची आवड आहे. कला, गायन इत्यादी घरगुती कामात निपुण आहेत. मुलांशी खूप संलग्न असतात. 7. तूळ राशीची मुले सरळ, सुसंस्कृत आणि आज्ञाधारक असतात. घरीच राहणे पसंत करतात. खेळ आणि कला यामध्ये रस आहे. 8. तूळ राशीचे लोक सडपातळ, उंच आणि आकर्षक व्यक्तिमत्वाचे असतात. जीवनात आदर्शवाद आणि व्यावहारिकता यांच्यात पुरेसा समतोल असतो. 9. त्यांचा आवाज विशेषतः सौम्य, चेहऱ्यावर नेहमी हसू असते. 10. त्यांना ऐतिहासिक ठिकाणांना भेट द्यायला आवडते. ते एक चांगले जोडीदार आहेत, मग ते वैवाहिक जीवन असो किंवा व्यावसायिक जीवन. 11. तुम्ही तुमच्या वागण्यात खूप निष्पक्ष आणि उदार आहात. कला आणि साहित्याशी जोडलेले असतात. गाणे, संगीत, प्रवास इत्यादींचा आवड असलेली लोक यांना आकर्षित वाटतात. 12. मुलींमध्ये आत्मविश्वास भरलेला असतो. तुमचे आवडते रंग गडद निळे आणि पांढरे आहेत. तुम्हाला वैवाहिक जीवनात स्थिरता आवडते. 13. तुम्ही वादात जास्त वेळ वाया घालवू नका. तुम्ही सामाजिक कार्यामध्ये आणि उत्सवामध्ये स्वारस्याने सहभागी होतात. 14. तुमची मुलं लवकर त्यांच्या अभ्यासामुळे किंवा नोकरीमुळे तुमच्यापासून दूर जाऊ शकतात. 15. ती एक कार्यक्षम आई असल्याचे सिद्ध करते, जी आपल्या मुलांना योग्य शिक्षण आणि आत्मविश्वास प्रदान करते. वृश्चिक रास. 1. वृश्चिक राशीचे चिन्ह विंचू आहे आणि ही रास उत्तर दिशा दर्शवते. वृश्चिक ही जलतत्वाची राशी आहे. त्यांचा स्वामी मंगळ आहे. या राशीचं चिन्ह स्त्री आहे. 2. या राशीच्या लोकांची शरीरयष्टी उंच असते. हे राशीचक्र चिन्ह अवयव, उत्सर्जन प्रणाली आणि मज्जासंस्था दर्शवते. त्यामुळे मंगळाच्या कमकुवत स्थितीत या अवयवांचे रोग लवकर होतात. या लोकांना अनेकदा एलर्जीचा त्रास होतो. 3. वृश्चिक राशीच्या लोकांमध्ये इतरांना आकर्षित करण्याची क्षमता चांगली असते.
या राशीचे लोक धाडसी भावनिक असतात. 4. शारीरिक रचना देखील चांगली आहे. अशा व्यक्तीची शारीरिक रचना चांगली विकसित झालेली असते. त्यांचे खांदे रुंद असतात. त्यांच्याकडे भरपूर शारीरिक मानसिक शक्ती असते. 5. त्यांना मूर्ख बनवणे सोपे नाही, म्हणून त्यांना कोणीही फसवू शकत नाही. ते नेहमी स्पष्ट आणि योग्य सल्ला देण्यावर विश्वास ठेवतात. कधीकधी स्पष्ट वक्तेपणा देखील विरोधांचे कारण बनू शकते. 6. हे लोक इतरांच्या मतांचा जास्त विरोध करतात. त्यांच्या मतांच्या बाजूने कमी बोलतात आणि सर्वांशी सहज मिसळत नाहीत. 7. हे लोक अनेकदा विविधता शोधतात. वृश्चिक राशीचा प्रभाव असणारी मुले फार कमी बोलतात. ते कोणालाही सहज आकर्षित करू शकतात. ते पातळ मुलींकडे आकर्षित होतात. 8. वृश्चिक राशीचे लोक जबाबदार गृहस्थाची भूमिका बजावतात. अतिशय महत्त्वाकांक्षी आणि जिद्दी आहेत. ते स्वतःचा मार्ग अवलंबतात, पण कोणाचा हस्तक्षेप त्यांना आवडत नाही. 9. लोकांच्या चुका आणि वाईट गोष्टी चांगल्या प्रकारे लक्षात ठेवतात आणि वेळ आल्यावर त्यांना उत्तरही देतात. त्यांचे बोलणे कठोर आणि रागीट असले तरी त्यांचे मन स्वच्छ असते. 10. या राशीच्या मुलींचे डोळे तीक्ष्ण असतात. जरी ते खूप सुंदर नसले तरीही त्यांच्याकडे एक वेगळे आकर्षण आहे. त्यांची बोलण्याची एक खास शैली असते. 11. ते बुद्धिमान आणि भावनिक असतात. त्यांची इच्छाशक्ती खूप प्रबळ असते. स्त्रिया हट्टी आणि खूप महत्त्वाकांक्षी असतात. काही स्वार्थी प्रवृत्तीही असतात. 12. स्वतंत्र निर्णय घेणे ही त्यांची सवय आहे. मातृकुटुंबाबद्दल अधिक आपुलकी असते. 13. या लोकांची कामं करण्याची क्षमता खूप जास्त असते. त्यांच्या बोलण्यात कडवटपणाही असतो आणि सुखसोयीची हाव असते. 14. हे सर्व लोक जिद्दी आहेत, कामाप्रती समर्पण आहेत, महत्त्वाकांक्षी आहेत आणि इतरांवर प्रभाव टाकण्यात क्षमता आहे. हे लोक उदार आणि आत्मविश्वासी देखील असतात. 15. वृश्चिक राशीच्या मुलांना त्यांच्या कुटुंबाबद्दल अधिक आपुलकी असते. त्याला संगणक आणि टीव्हीची खूप आवड आहे. त्यांची मानसिक शक्ती तीक्ष्ण असते आणि त्यांना खेळण्यात रस असतो. तर मित्रांनो, राहिलेल्या राशींची माहिती आपण भाग 3 मध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.